आमनापूर अंकलखोप मार्गावर बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास एक भीषण अपघात झाला। रस्त्याला संरक्षण कठडे आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे पलूस येथील एक 4चाकी गाडी वळणावरून थेट 10 फूट खाली शेतात जाऊन उलटली। या अपघातात गाडीतील 6ही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पलूस येथील 6 प्रवासी आपल्या 4चाकी गाडीने आमनापूर मार्गे अंकलखोपच्या दिशेने जात होते। रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करत असताना एका तीव्र वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही। तसेच रस्त्याच्या कडेला सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सेफ्टी गार्डही बसवण्यात आलेले नाही। त्यामुळे ही गाडी थेट रस्त्यावरून खाली घसरली आणि बाजूला असणाऱ्या शेतात जाऊन पलटी झाली। विशेष म्हणजे या मार्गावर गरज नसतानाही रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे। हा अपघात पूर्णपणे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी वळणे धोकादायक असूनही तिथे पुरेशी सुरक्षा